काही घटना ह्या सुन्न करणाऱ्या असतात. या घटनांवर काय लिहावं हे सुचत नाही. इतक्या भीषण घटना असतात. विशेष म्हणजे या इतक्या भयानक घटना घडवणाऱ्या आरोपींना इतकं बळ नेमकं येतं कुठून, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. कारण घटना देखील तितकीच भयानक आहे. कल्याण पूर्वेत भर दिवसा भर रस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या चौकात हत्या झाली तो चौक अतिशय रहदारीचा आहे. त्या रस्त्याने हजारो गाड्या रोज ये जा करतात. पण असं असलं तरीही या चौकात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. या भयानक घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. इतकी भयानक घटना घडते आणि पोलिसांना माहिती देखील मिळत नाही. हत्येनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. संबंधित घटना ही कल्याण पूर्वेच्या 100 फुटी चौक परिसरात घडली. हा परिसर अत्यंत रहदारीचा परिसर आहे. या चौकाच्या बाजूला मोठमोठे हॉस्पिटल आहेत, बँक आहेत, मोठे मिठाईचं तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नाना विविध दुकानं आहेत. पाणी पुरवल्यापासून तर भाजीवाले यांची प्रचंड गर्दी संध्याकाळच्या सुमारास इथे बघायला मिळते. विशेष म्हणजे 3 रस्ता असल्याने इथे बऱ्याचदा प्रचंड वाहतूक कोंडी देखील झालेली बघायला मिळते. 100 फुटी रस्त्याला लागून हाय प्रोफाईल आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींच्या काही अंतरावर असणाऱ्या चौकात आज एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित घटना ही संध्याकाळच्या सुमारास घडली. आरोपींनी फिल्म स्टाईलने येत तरुणा धारदार हत्याराने हल्ला केला. 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झालाय. संदीप राठोड असं मृत तरुणाचं नाव आहे. तो महालक्ष्मी नगर परिसरात राहतो. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांकडून आता या हत्या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. भर चौकात हत्या झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले.